आता मी कंटाळलो या डिग्यामध्ये काही गोष्टी ऐकून डिग्याला कंटाळलो नाही, मी काही गोष्टी ऐकून कंटाळलो. कोणी येतो तिथून मी उतरलो तर श्वेताच्या अगोदर श्वेताची बहीण बोलत होती गुंडा गुंडा, नंतर दुसरी कोणीतरी आमची ताई बोलत होती गुंड गुंड. आता काय मला माहित नाही गुंड कोण आहे आणि पुंड कोण आहे. आता ह्या गोष्टी माणसाच्या हातात काय हत्यार नसेल, काय बोलण्यासारखं नसेल तर लगेच या गोष्टी आपण बोलत बसायचं. मी बोलतो विकासावरती बोला, मी बोलतो डिग्याची घरं अनधिकृत आहेत, सुप्रीम कोर्टाच्या याच्यानी स्टे मिळालेला आहे त्याच्यावरती बोला. मी बोलतो हा गार्डन कोणी विकला, पार्क टावर कसा उभा राहिला त्याच्यावरती बोला. मला बोलणं एक विकासावरती बोलायला आवडेल. हे गल्ली बोळात आपला माईक घ्यायचं आणि फिरायचं आणि सांगायचं यांनी हे केलं त्यांनी ते केलं. कोणी काय केलं आता 15 तारखेला समजेल ना. घोडा मैदान लांब नाही, 16 तारखेला त्याचा निकाल पण मिळेल. मग कशाला तुम्ही त्याची काळजी करताय. मनुष्य घाबरल्यानंतर भेदरल्यानंतर हे होतं. मी काल परवा कुठंतरी एक यूट्यूब पाहिली, त्या यूट्यूबमध्ये तर देखा 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 दादा का क्या बोलते त्याला, इलेक्शन ये कॅन्सल करने लगे थे. अरे हा का मुद्दा आहे इलेक्शनचा मुद्दा घ्या. या ठिकाणी वातावरण भयभीत करून ठेवले. या एरियामध्ये वातावरण भयभीत आहे. माणसं बाहेर पडली तर एका ताईने सांगितलं तसं कोण कोणाला भेटायला गेला, कोण कोणाला गेलं तर लगेच नळाचं कनेक्शन कापणार. यांच्या बापाचंच पाण्याचं कनेक्शन आहे, लगेच नळाचं कनेक्शन कापायला जाणार. बघू 16 तारखेनंतर कोण काय कापतो. तू फक्त नळाचं कनेक्शनच कापलेच आत्तापर्यंत. उद्या आम्ही काय काय कापू. हे महिला आहेत समोर बसल्यात, मला काय वेगळ्या गोष्टी बोलता येत नाही, पण वचपा काढणार म्हणजे काढणार. या महिलांना घेऊन वचपा काढणार. अरे काय तुम्ही एखाद्या म्हणजे जे घाबरणार आहेत त्यांना तुम्ही घाबरवत बसता, त्यांना टेम्पोमध्ये ठेवता. एक दहशतीखाली सर्वांना वातावरण तयार ठेवलं. हे नगर हे दहशतीखालचं नगर झालेलं आहे. आणि इकडनं दहशत हटाव कमल लाव. अरे बाबांनो, कमल लाव करता या धनुष्य बाणाने कमल आणलं हे तुम्हाला माहित आहे का. जर उठाव या एकनाथ शिंदे साहेबांनी केला नसता तर कमळ आला नसता आला. म्हणजे काय बोलायचं काय नाही. शेवटी आमचा मित्र पक्ष आहे, मित्र पक्षावरती आम्हाला बोलता येत नाही, पण मित्र पक्षावरती आम्हाला नाही बोललं तर वैयक्तिकरित्या तरी आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. मी काल पण कुठेतरी मीटिंग मध्ये बोललो, याच विजय चौगुलेला गुंड आणू गुंड. अजून काय काय आता 2 दिवस बाकी राहिलेत. काय फोटो मॉप करून टाकतील, काही करून टाकतील, काही करतील. बघा हे कसे आहेत, हे बघा कसे आहेत, अशा पद्धतीने दाखवण्याचा पण प्रयत्न केला जाईल. मी कधी कधी लोकांना बोललो, भाऊ बहिणीचं नातं हे कधी तुटत नसतं. नातं हे जुळलं जातं, नातं हे वेगळ्या प्रकारचं असतं. पण ह्या तुमच्या मॅडमला किती वर्ष या विजय चौगुलेला राखी बांधत होती, किती वर्ष हा विजय चौगुले भाऊबीज करायला घरी येत होता. दादा तू जेवायलाच यायचं, भाऊबीजला आलास तर तू जेवायलाच यायचं. ह्या दोन्ही मॅडम लोक मला राखी बांधायच्या. आणि मला ते दिवस आठवतात. ह्या अनधिकृत बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये जर आतमध्ये गेला होता हा महाशय, तर याला बाहेर काढणारा हा विजय चौगुले. मी सांगतो कसं बाहेर काढलं की हे माईक समोर बोलता येत नाही. भरपूर काय गोष्टी आहेत बोलण्यासारखे. माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत, चांगले रेकॉर्डिंग पण आहेत. एक पत्नी आपल्या पतीबद्दल किती चांगली बोलते हे पण मी रेकॉर्डिंग लावून लोकांना ऐकू शकतो. पण मला कोणाच्या पर्सनल याच्यामध्ये जायचं नाहीये.
पर्सनल का जायचं आपण कोणाला? तो तुमचा पर्सनल आहे, मी माझा पर्सनल आहे. मी त्या दिवशी पण बोललो होतो, संजय गांधी नगरच्या मी मीटिंग मध्ये बोललो की बोलो त्यांना एकुलता एक मुलगा आहे, बोलो 100 वर्ष लागू दे त्या मुलाला. तो माझ्या मुलासारखा तो मुलगा आहे. पण ज्या वेळेस त्याला त्रास झाला, ज्या वेळेस त्याला प्रॉब्लेम क्रिएट झाले, त्यावेळेस कोणी माहितीला नव्हता. हा मॅडमचा दादा तर दुबईमध्ये ऐश करत होता. हा विजय चौगुले दादा धावून गेला, त्या बहिणी बरोबर गेला हॉस्पिटलला, मुंबई हॉस्पिटल नेला, डेट घेतली आणि पुढच्या प्रोसिजर करायला लावला. या विजय चौगुलेने करायला लागले, या भावाने करायला लावलं. ही विजय चौगुलेची नियत आहे. नियत खराब करायला बस, मतलबासाठी या पक्षात जा, मतलब साधला की परत ह्या पक्षात जा, परत मतलब साध्य झाला की परत त्या पक्षात जा. काळ वेळ हा प्रत्येकाला असतो. माणसाने जन्म घेतला तर त्याला मृत्यू सुद्धा असतो. माणसाने काही चांगले कामं केले तर त्याची नावं काढणारी लोक सुद्धा असतात. माणसाने काही चांगलं कर्म केलं असेल तर वरचा बसलाय, कर्माचं चांगलं फळ देणारा सुद्धा तो असतो. तुम्ही जर पापीच असाल, तुम्ही जर तेच असाल, तुमचं मन जर एवढं कुंटूपणाचं असेल, आतून जळणारा असेल, जसा कलर तसा हे पण मनातला पण कलर तुमचा, जसं बाहेर काळं तसं मन पण काळं. अरे आपण निवडणूक लढतोय, या ठिकाणी हा रेल्वे लाईनचा रस्ता केला, शुभमने, अविनाश वगैरे सर्व इकडचे विश्वास या लोकांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी रस्ता बनवला. लगेच युट्यूबला टाकायचं, बघा बघा आम्ही केला. पण लोकांना दिसतंय ना, हे लपून नाही राहत. मी सांगतो, आज हा कच्चा रस्ता आहे ना, तो मातीचा रस्ता आहे. 16 तारखेला निकाल लागू द्या, 1 महिन्याच्या अगोदर तिथून कॉन्क्रीटचा रस्ता बनवून घेईन. कॉन्क्रीटचा रस्ता इथपर्यंत. आपल्या सर्वसामान्य लोकांना त्रास व्हायला नाही पाहिजे. जनतेला आधार द्यायचा असतो, जनतेला निराधार करायचा नसतो. अरे या लहान लहान पोरांचे गार्डन मध्ये खेळत होते, बागडत होते, कुदळत होती ही पोरं, त्यांचं आनंद हिरावून घेतलाय. त्यांचा आनंद हिरावून घेतलाय. त्यांचं खेळण्या बागडायचे दिवस आहे लहान मुलांचे. आज एवढूसा गार्डन ठेवलाय, पुन्हा गार्डन एका बिल्डरला विकून टाकलाय, त्या पार्थवाल्यांना विकून टाकलाय. हे मी बोलायची गरज आहे, डिगावाल्यांना माहिती आहे. तरी सुद्धा जर डिगावाले ही लोक सर्व जर डोळे बंद करून जर परत 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 तेच करत असतील तर त्याला माझा नाही जायचं आहे. मला माहिती आहे ना, मी प्रत्येक मीटिंग मध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी बोलतो. तुम्ही बदल करणार आहे की नाही? बदल करणार है ना? आपको बदल चाहिए क्या नहीं चाहिए? क्या यही चाहिए? देखो हम यहाँ पे कहते हैं, हम सबको कहते हैं, ये जिस टाइम ये तुम्हारे घर को नोटिस आई, ये बिल्डिंग को नोटिस आई, जब बिल्डिंग गिरा रहे थे तब हाई कोर्ट में कौन गया? यही हमारा उप मुख्यमंत्री, हमारे पक्ष के मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब और विजय चौगुले ने एडवोकेट लगा के कोर्ट में केस का, सुप्रीम कोर्ट में जाके स्टे लेके आया. एक एकनाथ शिंदे साहब की देन है, ये विजय चौगुले की देन है. उस टाइम 70-80 लाख रुपए खर्चा करके वकील को हम उधर तक गए थे, सुप्रीम कोर्ट तक गए और स्टे लेके आए. उसके बारे में कोशिश करो ना. आज 14 और अभी आ गया है 26, 14 और 26, 6 और 6 12 साल हो गए. 12 साल में तुमने क्या किया? तुमने क्या बनाया? तुम तो थे ना कॉर्पोरेशन में, नगर पालिका में थे, तो कौन सा ठराव लाया तुमने डीगा के लिए कि डीगा के सब अनलीगली बिल्डिंग लीगल होना चाहिए? इसलिए कौन सा ठराव लाया? कुछ नहीं किया. बस गार्डन बेच डाला, पार्क को बिल्डिंग खड़ा कर दिया. मगर हम बोलते हैं, आज मैं बोलता हूं, किसी भी हालत में हम तो चारों जन कॉर्पोरेटर तो बनेंगे ही बनेंगे. 1 नंबर के भी पैनल के सब जन चारों के चार हमारे चुन के आएंगे. 8 जन मिलके पहला हम अशासकीय ठराव लाएंगे
कि दीघा रेगुलाइज होना चाहिए और दीघा वासियों को न्याय मिलना चाहिए। ये हमारा वादा रहा, हम हक से बोलते हैं, क्योंकि गृह निर्माण मंत्री कौन है? हमारा पक्ष का मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब है। ये MIDC का मंत्री कौन है? हमारा उदय सामंत साहब, हमारा शिवसेना का कैबिनेट मंत्री है। फिर हमें घबराने की क्या जरूरत है? अभी इनकी वल्गना चालू है, हम 2-2 हजार बांटेंगे, 3-3 हजार बांटेंगे, 4-4 हजार बांटेंगे और कमल के लिए वोट बिकत लेंगे। बिक जाने वाले हैं आप लोग? ये बीजेपी को बिक जाने वाले आप लोग? ये दादा को बिकाऊ करने वाले आप लोग? ये आदमी देगा ना उनको, इलेक्शन खत्म होएगा तो वही उसके पीछे आगे पीछे चमचे लोग घूमते ना, ये नगर पालिका में काम करने वाले 10, 20, 15, 20 लोग है। ये इलेक्शन होने दो, इनको बम्बू कैसे लगाता हो विजय चौगले नाम नहीं बोलूंगा, साला इनको ने पर्वत धंधे पे लगा दूंगा, पक्का धंधे पे लगाने वाला, इनको काम धंधे पे लगाने वाला। और मेरे को वही कहना है, वो आपको हर साल जब जब इलेक्शन है तब तब ये इसके चमचलो घर में घुसने के, पैसा देने के, तुम्हारा नल काटेंगे, तुम लोग नहीं वोट करोगे तो तुम्हारा नल काटेगा, तुम्हारा ये करूंगा, तुम्हारा वो करूंगा। अरे भैया अभी ये भूल जाओ, अभी ये भूल जाओ। अभी ये विजय चौगुले चुन के आने वाले, ये हमारी गौरी ताई चुन के आने वाले, श्वेता चुन के आने वाले, शुभम चुन के आने वाले। हम अनलीगली जिधर कनेक्शन होंगे वो लीगल करवा के देंगे, आपको लीगल करवा के देंगे। इसलिए लीगल करवा के देंगे, किसी माई की लाल की हिम्मत नहीं आगे उठ के वो तुम्हारा नल कट कर सके। वक्त आएगा किसी के पास वो नल कनेक्शन के लिए पैसा भरने के लिए कुछ भी नहीं रहेगा, तो ये विजय चौगुले भाई तुम्हारे लिए आगे आएगा और तुम्हारे लिए खड़ा रह के वो भी प्रोसीजर खुद का पैसा खर्चा करके वो भी प्रोसीजर पूरा करके दिखाएगा। हम इसके लिए हम इधर आए। मुझे मालूम है, मैं कभी कभी सुना तो मुझे भी हंसना आने लगा। ये रेलवे स्टेशन गणेश नाईक सायकवानी बांधला, 150 करोड़ रुपये आम्ही बांधला। अरे बाबा ये तुम कब थे? ये रेलवे स्टेशन कब बना? ये सब सिडको और नगर अपना रेलवे के माध्यम से बनाया जाता है। कुछ भी मुंह में आए, कुछ भी बकते जाओ, लोगों को क्या सुनना पड़ता था, सुनते थे। अभी सुनो, अभी कुत्ता दरवाजा में आके भौंकने दो, डंडा लेके नहीं तो पत्थर लेके नहीं मारेंगे तो कोई हमको, मैं बोलता हूँ दरवाजा बंद कर डालेंगे लोग। मैं बोलता हूँ किसी के बारे में बुरा नहीं बोलना चाहिए, उनके भी भगवान उनको भी सुकून से रखे, मगर तुम दूसरे के अच्छे के लिए सोचो। तुम दूसरे के बुरे के लिए क्यों सोचते हो? तुम दूसरे के लिए बुरा सोचोगे तो तुम्हारा बुरा होने ही वाला है। ये ऊपर वाला तुमको नहीं बचाएगा। ऊपर वाला देखता है, वरचा बघतोय। जर आपण कोणाच्या विरोधात वाईट केलं तर आपलं वाईट होणारच आहे। आपण बोलतो ना काहीतरी, मी मध्ये मध्ये ऐकायचो, माझा तर त्याच्यावर विश्वास नाही, भानामती करणी, जर कोणी करणी केली तर रिटर्न येते करणी, असं आपल्या मराठीमध्ये बोलतात। तर ही प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। म्हणून मला तुमच्या सर्व माझ्या बहिणींना विनंती आहे, आपल्याला मतदान करायचं आहे। किती मतदान करायचं? किती मत आहे तुम्हाला? तुमची निशाणी काय आहे? पक्का तुम्ही किती बटणं दाबणार आहे धनुष्यबाणाची? बघा 2 मशीन असणार आहेत, 2 मशीन असतील, 2 मशीनवरती वेगवेगळा कलर असेल, एक सफेद कलर असेल, एक पिंक कलर असेल, एक येलो कलर असेल, एक निळा कलर असेल, एक सफेद कलर असेल, एक गुलाबी कलर असेल, एक पिवळा कलर असेल, एक निळा कलर असेल। या चारही कलर मध्ये आपले 4 धनुष्यबाण असतील। किती धनुष्यबाण असतील आपले? काही बघायचं नाही तुम्हाला, काही करायचं नाही तुम्हाला, दुसऱ्या याच्यावर लक्ष पण नका देऊ। फक्त 4 तिथे गेल्यावर एक धनुष्यबाण दाबा, दुसरा धनुष्यबाण दाबा, लाईट लागेल, तिसरा धनुष्यबाण दाबा, लाईट लागेल, चौथा धनुष्यबाण दाबा, लाईट लागेल। ते चौथा तुमचं मतदान पूर्ण झालं तर आवाज येईल। जसं पहिलं आपण दाबल्यानंतर
आपलं मतदान झाल्यावर आवाज यायचा ना पहिला सिंगल मशीनला, तसं तुमचं 4ही मतदान झाल्यानंतर तसं तुमचा आवाज येईल आणि आवाज आल्यावर समजायचं की आपलं मतदान झालं. तुम्ही 3 जरी दाबलं तरी तुमचं मतदान होणार नाही, तुम्हाला 4ही बटणं दाबायला लागतील. 4 शिवाय तुम्हाला तुमचं मतदान पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून माझी तुम्हाला सर्व बहिणींना माझी विनंती आहे, 15 तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये, 16 तारखेला तुम्हाला दिवाळी साजरी करायची आहे ना? पक्का पक्का ना? अनो दिवाळी साजरी करायची आहे. एक डिग्याच्या बहिणींसाठी आहे ना, कुठं आपल्याला जागा मोठा मैदान मोठा भेटेल बघ. 12 तारखेला नाही तर 11 तारखेला नाही तर 13 तारखेला माझ्या वाढदिवसाला मोठा आपण एक जंगी पार्टी देऊ आपल्या बहिणींना. एक जोरात पार्टी ठेवू आपण सर्व. आणि तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा, देवदर्शनाला जा, कुठं जायचं तिकडे जा, मला सांगा, तुम्हाला पाठवल्याशिवाय राहणार नाही. आप लोगों को मेरी उत्तर भारतीय मेरी बहना भी यहाँ बैठी हुई है, मैं आपको भी कहता हूँ 16 तारीख का निकाल लगने के बाद 100% हम चुन के आएंगे, 100% हम चुन के आने वाले हैं. आने के बाद आप लोगों को सबको किधर अयोध्या जाना है, काशी जाना है, किधर जाना है, आप हमें बता दो. ये भाई तुम्हारे साथ में है, ये भाई तुम्हें वहाँ पे भेजेगा और वहाँ से रिटर्न भी घर तक लेके आने की पूरी प्लानिंग करेगा. मैं इसलिए आप लोगों को ये प्यार मैं देखा, मैं कल भी बोला, मैं कल संजय गांधी नगर में भी बोला, अभी मैं रामनगर में था, उधर भी ऐसे महिला लोग बैठे हुई थी. मैं उनको यही बोला, ये महिला लोगों को यही बोला मैंने कि भाई आप लोगों का पूरी ताकत हमारे साथ में जुड़ना चाहिए, ये पूरी ताकत हमारे साथ में रहना चाहिए. और उन्होंने सब महिला लोगों ने एक आश्वासन दिया है और कह दिया है कि किसी भी हालत में दादा ये हमारा एक वोट हम इधर उधर नहीं जाने देंगे, सब चारों के चारों धनुष्य बाण को हम बटन दबा के किसी भी हालत में 100% हम चुन के लाने वाले हैं. और किसी भी हालत में 101% अपने चारों सीट आने वाले ना, अपना चारों सीट. कोई कितना चिल्लाना नाही देऊ, कोणाला किती बोंबलायचं बोंबलू दे. कोणाला आता होळी जवळ लागले, तोंडावर दोन्ही काय बोलता ओ ब ब ब करत त्याला बोंबलायचं तेवढं बोंबलू द्या. आता आपल्याला 16 तारखेला निकाल लागल्यानंतर होळी येणारच आहे. या होळीला किती बोंबलायचं म्हणजे आता बोंबलायचं, उद्या पण बोंबलायला सोडून देऊ. मी तुम्हाला परत एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही सर्वजण ताकदीने, पूर्ण ताकदीने तुम्ही भावाच्या पाठीशी उभे राहून या दोन्ही बहिणींना आणि दोघा भावांना भरघोस मताने निवडून द्या, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.